आपण सर्वजण रविष्ठाचा उत्तम शुक्रवार साजरा करण्यासाठी आले हा प्रेझॉन. आजचा हा दिवस खूप मोठा दिवस आहे प्रेझॉन. क्रिसमसच्या दिवशी, नाताळच्या दिवशी येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती जन्मले प्रेझॉन. आल्या पृथ्वीवरती कुवारी वडिलांच्याद्वारे पवित्र आत्म्याच्यावर त्याचा जन्म झाला आणि तो त्याने एक देखील पाप न करता तुमच्यासाठी माझ्यासाठी तो पवित्र जीवन जगला प्रेझॉन. आणि आज आम्ही उत्तम शुक्रवार आम्ही साजरा करतो प्रेझॉन. उत्तम येशू ख्रिस्त आला हे पण महत्वाची गोष्ट आहे प्रेझॉन. आणि त्याच्यापेक्षा महत्वाची आजची उत्तम शुक्रवार हा. आणि त्यापेक्षा उत्तम आम्ही काय करणार, ईस्टर संडे साजरा करणार नाही का. उद्या आपले चांगला रविवार आम्ही साजरा करणार. प्रभू येशू क्रूसावर मरण पावले आणि मरणानंतर तिसऱ्या दिवशी उठले आणि पित्याच्या जेवायलापासून आम्ही मरत होतो. हे 3 दिवस आमच्यासाठी, मंडळीसाठी आणि मंडळीच्या लोकांसाठी खूप आशीर्वाद देते. जर हा दिवस हे जे दिवस झाले नसते, जर प्रभू येशू आला नसता, क्रूसावर मरण पावला नसता आणि क्रूसावर मरणानंतर तिसऱ्या दिवशी उठला नसता, पित्याच्या जेवायलापासून आमच्यासाठी मध्यस्थी केली नसते, तर आमचं उद्धार झालं नसतं. आज तुमचं आणि माझं उद्धार झालं ते येशू ख्रिस्तामुळे झालं. येशू ख्रिस्ताचं या पृथ्वीवरती येण्याचं कारण काय, तो या पृथ्वीवरती एक संसार करण्यासाठी आला नाही, त्याच्या पिढ्यानपिढ्या वंशावळ चालवण्यासाठी आला नाही. म्हणजे नाही का, कधीमध्ये एका मुलाचा एका मुलीचा जन्म होतं तर त्यांचे प्लान असतात, त्यांची योजना असतात की मी लग्न करेल, मग मला मुलं बाळ होतील, नातवंड होतील, मग आम्ही प्रॉपर्टी असं करू नाही का, त्यांचे प्लान असतात. पण येशू ख्रिस्ताची ही प्लान नव्हतं. येशू ख्रिस्ताचं प्लान, योजना काय होतं, इर्माया 29:11 वचनाचा, तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि त्याच्या मंडळीसाठी, त्याच्यावरती जो विश्वास होता त्या प्रत्येकासाठी. काय म्हणते का, इर्माया 29:11 मध्ये काय म्हणतं देवाचं वचन, तुझ्या संबंधी हे माझ्या मुला, तुझ्या संबंधी हे माझ्या मुली, तुझ्या संबंधी माझ्या मनाचे संकल्प आहे ते मी जाणतो. ते संकल्प तुझ्या हिताचे, ते संकल्प तुझ्या अनिष्टाचे नाही, तर ते संकल्प तुझ्या भावस्थितीची. भावस्थिती म्हणजे काय, वर्तमानकाळची आणि येणाऱ्या भविष्यकाळची तुला आशा देणारी. का आशा देणारी म्हणजे माहिती का, कारण की येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती येसपर्यंत, येशू ख्रिस्त क्रूसावरती जीव देसपर्यंत, येशू ख्रिस्त मरणात तिसऱ्या दिवशी उठेपर्यंत आणि पित्याच्या उजाडाला बसपर्यंत पापाने आणि श्रापाने लोकांच्या जीवनात चोरी केलं, घात केलं, नाश केलं, लोकांच्या जीवनाला चोरलं आणि स्वर्गात जाण्यापासून त्याचे मान आडून ठेवले. ते येशू देवावर विश्वास त्यांना पुढे ठेवलं होतं, सुखलोकात ठेवलं होतं. येशू स्वर्ग काय, ही परमनंट जागा नाही का, राहण्याची जागा, पण तिथं पण जाऊ देत नव्हतं, तर ते सुखलोकात ठेवतं का, येशू ख्रिस्ताचं येण्याची वेळ पर्यंत. येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आहे, तो तुमच्या माझ्या पापासाठी, श्रापासाठी क्रूसावर मरण, तुमच्या माझ्या प्रत्येक पापाचं, श्रापाचं मोल भरत, ते पण किती दिवस, 1 दिवस 2 दिवस आहे, त्याने एक वेळा क्रूसावरती तुमच्या माझ्या भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळच्या सर्व पापाचं मोल भरून टाकलं. तुमच्या माझ्या भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळच्या सर्व पापापासून तुम्हाला मला त्यांनी बंधमुक्त केलं, स्वतंत्र केलं, मोकळं केलं. आणि ज्या पापामुळे, ज्या श्रापामुळे, भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळामुळे जो शैतान तुमच्या जीवनात, कधीपण जीवनात, मुलाच्या बाळाच्या जीवनात, घरात, कुटुंबात चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी, नाश करण्यासाठी आला होता, त्याच्यापासून तुम्हाला आणि मला युगांसाठी त्यांनी बंधमुक्त केलं, स्वतंत्र केलं माझ्या भावाने. आणि त्याने आम्हाला विपुल सार्वकालिक जीवन दिलं. स्वर्गात तुमचं आणि माझं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिण्यात आलंय माझ्या भावाने. परंतु प्रगतिकांच्या पुस्तकाच्या आम्ही वाचतो, त्यात काय लिहिलंय, जो आपले वस्त्र धुतो तो धन्य. जर प्रभूने तुमच्या भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळच्या पापाची क्षमा केली तर तुम्हाला मला आपले वस्त्र धुण्याची गरज नाही. कोणते वस्त्र, तुम्ही घातलेले कपडे का, तुमच्या पतीचे, मुलाबाळाचे, तुमचे नाही, तुमच्या पतीचे, मुलाबाळाच्या, कुटुंबाच्या आत्मा, जीव, शरीराचे, अंतःकरणाचे, जे तुम्ही प्रविष्ट स्वीकारल्यानंतर पण अशक्तपणा, अनिर्णयपणा, जाणून होते, अंजनेमध्ये जे चूक पाप होती, आता का तुम्हाला जे आपलं वस्त्र होतं ते धन्य, कारण की आता तुमची जिम्मेदारी. येशूने तुम्हाला एकाच वेळेला प्रवेशीच्या रक्ताने, पित्याने तो एकाच वेळेला प्रवेशीच्या रक्ताने भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्याचं पापाने धुवून शुद्ध आणि पवित्र केलं. तुम्हाला तुमच्या सर्व शापापासून शिरलं, शैतानाच्या बंधनापासून मुक्त केलं. तुम्हाला विपुल सार्वकालिक जीवन. जेव्हा तुम्ही चुकत त्या पाप नाही करत, त्या जीवनात तुम्ही आशीर्वादाच्या आरोग्याच्या मध्ये चालता. पण कोणत्या अशक्तपणा, अनिर्णयपणामुळे जेव्हा तुम्ही चुकता, पाप करता, तर काय तुम्ही विठाळता, तुमच्या आत्मा, जीव, शरीराला त्या घाणाने, पापाच्या घाणाने पुन्हा तुम्ही दूषित करता, विठाळता. त्याच्यामुळे पुन्हा शैतानाला जागा मिळतं, शाप मिळतं. त्याच्यापासून तुम्हाला पुन्हा प्रभूने उपाय करून ठेवले, तुमच्या पापापासून मुक्त केलं. आणि तो चुकल्यानंतर पुन्हा उभा राहून प्रभू मध्ये चालण्यासाठी पण देवाने उपाय केले. काय केलं, तर देवाच्या वचनामध्ये लिहिलंय, 1 योहान 2:1 मध्ये होतं, मुलांना तुम्ही पाप करू नका.
जर तुम्ही पाप करता तर तुमच्या प्रत्येक पापाच्या प्रायश्चित्तासाठी निष्कलंक असा देवाचा कोपरा येशू ख्रिस्त तो पिकाची उजाबाला बसला. तो तुमच्या प्रत्येक पापाचं प्रायश्चित्त आहे. तो तुमच्याच नाही, तो पूर्ण जगाच्या प्रत्येक व्यक्तीच्या पापाचं प्रायश्चित्त आहे. आणि 1 जॉन पहिल्या 7 वचन काय म्हणतं? पण जसा तो प्रकाशात आहे, पण जसा तो प्रकाशात आहे तसं जर तुम्ही प्रकाशात चालता तर मग आपली सहभागिता आहे आणि प्रभूचे रक्त तुमच्या सर्व पापात विषय होते. कसं? पण जसा तो प्रकाशात आहे म्हणजे काय? मी पडलो चुकलो पण पुन्हा उभा राहतो, निर्णय करतो, प्रभू मी पुन्हा जगात जाणार नाही, जे पहिले मी जगाच्या प्रमाणे जे पाप करतो ते पाप करणार नाही, पुन्हा उठणार प्रभू, पुन्हा मी तुझ्या बरोबर चालणार, पुन्हा मी वचनांचा जीवन जगणार म्हणजे काय? पण जो प्रकाश आहे जसा तो प्रकाश आहे, जेव्हा तुम्ही वचनात चालता, जो देव पिता पुत्र पवित्रात्मा जे परमेश्वराच्या अखंड प्रकाशामध्ये वस्ती करतात, त्या प्रकाशामध्ये तुम्ही काय करता? संसार प्रकाशामध्ये जातात आणि तुम्ही पण त्या प्रकाशात चालता. मग जेव्हा तुम्ही प्रभूवर चालता, जेव्हा वचनाप्रमाणे जीवन जगण्याचा निर्णय करता, प्रभूचं रक्त तुमच्या त्या पापाला दूर शुद्ध करते. आणि मग काय आहे? 1 जॉन पहिला काय 9 वचन काय होतं? जर तुम्ही तुमच्या सर्व पापांची कबुली केली तो विश्वासू न्यायी आहे की तुमच्या सर्व पापांची क्षमा केला, तुमच्या सर्व अधर्मापासून तुम्हाला शुद्ध करण्यासाठी. ही गरज आम्हाला पृथ्वीवरती जो आम्ही ध्यामध्ये जर आम्ही देव सोडून जाणार नाही, जो रॅप्चर होणार नाही, तुम्हाला आणि मला प्रत्येकाने जितक्याने येशू ख्रिस्ताला प्रभू की तारणार प्रभू स्वीकारले, आता ते पापी नाहीये, ते श्रापी नाही. बोला मी आता पापी नाहीये, मी श्रापित नाहीये, मी परमेश्वराचा धार्मिक, मी परमेश्वराची धार्मिक कन्या आहे, मी परमेश्वराची धार्मिक पुत्र आहे. ते आता मी धार्मिक आहे. चुकल्यामुळे तुम्ही पापी होत नाही. समजा आता सिस्टर तुमचं नाव आडनाव काय? नंदा. आता संदीप पिले आहे ना, आता संदीप पिले पवित्र चालतो, चांगला काम करतो, तरी सुद्धा तो लोक काय म्हणते? नंदा पिलेचाच मुलगा. चुकला तरी काय म्हणणार? कुणाचा मुलगा म्हणणार का दुसऱ्याचा? नंदा पिलेचा. तसंच आम्ही प्रभूवर चालत असताना पवित्र कार्य जगत करतो, तरी पण आम्ही धार्मिकच आहे. आमच्यावरची धार्मिकतेचं नाव फोडलं जात आहे. आणि जर कोणत्या अशक्तपणा अज्ञानीपण किती लहान असू दे मोठा असू दे, काय त्याला मर्यादा नाही त्या पापाला. असं बोलू नका लहान मोठं पाप आहे, नाही नाही, कसंही कोणत्याही लहान असू द्या मोठं पाप, कोणत्याही पापात तुम्ही पडला आणि तुम्ही पापाचा पश्चाताप करता, क्षमा करा, ते सुद्धा परमेश्वराची धार्मिक आहे. पण तुमची जिम्मेदारी जर तुम्ही पापात पडला, चुकला, तर त्या पापाची क्षमा मागून तुमच्या आत्मजीवाला शुद्ध करण्याचं काम तुमचे. का? कारण की परमेश्वरी बदलतामध्ये एकदा ते कार्य पूर्ण केलं. आता वचनाच्या द्वारे तुमची आणि माझी जिम्मेदारी मंडळाची पवित्र जीवनाचा तो प्रेस द्वार चुकला लगेच क्षमा मागायचं, मागे लावायचं, पुन्हा क्षमा मागून प्रभू झालं. का? समजा आता एक फॅक्टरी खादी, दुसरं वचन म्हणतो उत्पत्ती 3 अध्याय, परमेश्वराने आदम व त्याची बायको हवा यांच्यासाठी जनावरांच्या चमड्याची वस्त्र केली. त्यांच्यासाठी जनावरांच्या चमड्याची वस्त्र केली आणि त्यांना घातली. काय होतं ते? 1000 वर्षापूर्वी. आता देव काय म्हणला? हे तुमची कोणती ह्याची वाटणार, डोळ्याची वाटणार, संसार विषयी जगाची तुमची आत्मी डोळे ना त्या नाना. आणि त्या दिवशी पासून तर 2026 वर्षापूर्वीपर्यंत परमेश्वर वाट बघत होते. तो कोण आहे? तो अनेक धर्माच्या, अनेक जातीच्या, अनेक पंथाच्या, देवाची विश्वास लोकांच्या तुमच्यावर मी संतुष्ट होणार नाही. तुमची क्षमा होऊ शकत नाही, मी क्षमा करू शकत नाही. आणि तुम्हाला माझ्या साईन देण्यासाठी मी नाही काय नियम घेऊन ते करतात. ते काय केलं ते मी तुम्हाला दाखवतो. त्यांनी शिकवलं. तिथे एक जनावर होतं, त्या जनावराला कापलं, त्याचं रक्त तिथं पडलं त्याचं, आणि त्या जनावरच्या वस्त्राचे चमड्याचे त्यांना वस्त्र घातले. आणि ते जनावर कोण होतं? ते येशू ख्रिस्ताचे दर्शन होते. ते जनावर तो म्हणला, जोर मी आता माझ्या पुत्राचं येशू ख्रिस्ताचं रक्त सांडणार नाही तुमच्यासाठी, उत्तम शुक्रवारच्या कालवडच्या कृसावरती, तोवर तुम्हाला काय करायचं? तोवर येशूच्या स्मरणार्थ तुम्हाला बकरी, बैल, कबूतर याचं रक्त तुम्हाला सांगायचं. ते रक्त तुम्हाला माझ्यासाठी येशूच्या रक्ताचं दर्शक म्हणून तुम्हाला माझ्या समोर तात्पुरतं पुसून टाकणार नाही, धुवून टाकणार नाही, झाकून ठेवलं, पण तुम्हाला माझ्याशी बोलण्यासाठी, माझ्याकडे पाहण्यासाठी तुम्हाला ती संधी असते. जुन्या काळाच्या संतांसाठी, सेवकांसाठी आणि संतांसाठी ते राबवतं. ज्या उत्तम शुक्रवारी आलाय तुमच्या माझ्या पापासाठी श्रापाचं कृसावरती जीव दिला, पापाचं मोल भरलं, त्या दिवशी पासून तुम्ही आणि मी त्या जनावरच्या बळीपासून बंधमुक्त झालो. येशूच्या रक्ताने एकाच वेळेला तुम्हाला माझ्या सर्व पापाची क्षमा करू, एकाच वेळेला परमेश्वर शापापासून मुक्त, एकाच वेळेला तुम्हाला युवा झाली परमेश्वराचे धार्मिक पुत्र आणि
कन्याबरोबर माझ्याबरोबर. तुम्ही संतुष्ट आहे की आणत नाही? हा, उत्तम शिखराच्या विषयी जे देवाने तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या केलं, येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी ते केलं आहे ना. कारण की आज येशू ख्रिस्तामुळे आणि परमेश्वर सांगितलं कधीही जाऊ शकतो त्या अप्पा पिता म्हणून. कधी येशूच्या हाताने चुकलं, येशूच्या हाताने आमच्या पापांची क्षमा मागून क्षमा स्वीकारून जाऊ शकतो. परमेश्वर तुमच्याबद्दल माझ्याबद्दल सांगतो. जेव्हा परमेश्वरने आदम आणि हवाला जेव्हा तो जनावर कापलं रक्त सांडलं ते गोष्ट घातलं, तेव्हा खूप संतुष्ट झाला, आनंदित झाला. तो त्या जनावरांमध्ये तर नाही, त्याच्या स्वतःच्या पुत्रामध्ये. तेव्हापासून येशूस करतात त्यांना ते प्रत्येक जगाच्या संतांना येशू ख्रिस्तामध्ये तो पाहत होता. तेव्हा आज संतुष्ट झाला नाही. आज देव तुमच्याबद्दल माझ्याबद्दल संतुष्ट आहे म्हणजे कारण की तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास होता आणि त्यांनी जे कार्य केलं त्याचं महत्व तुम्हाला आहे. आज कित्येकांना माहिती आहे तरी सुद्धा ते मंडळीच आहे. आज कित्येकांना माहिती आहे पण तुम्ही प्रवेशच्या साध्या ते जगातच आहेत माझ्याबरोबर. जगाचा आनंद मिळवतात, जगाच्या गोष्टी. पण धन्य तुमचे डोळे, धन्य तुमचे कान की देवाने जे कार्य केले ते तुम्हाला समजते आणि देवाचा शब्द तुम्हाला आणि देवाचं गौरव महिमा तुम्ही आज मंडळीमध्ये आला. भेदभाव केलं सर्व गौरव महिमा. पण उभे राहूया. हा देव 14 वचन 3 ते 14 म्हणजे उत्पत्ती 3. तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाला, तू हे केले म्हणून सर्व ग्रामपशु व वंशज यांच्यापेक्षा तू शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. आणि तू बघा आज उत्तम शुक्रवार आणि का साजरा करतो, का आठवतो? उत्तम शुक्रवार आज घडले का? आज आहे का? आज काही मंडळी लोक काय करतात म्हणजे आज पण पारंपरिक भांडे शुभ्र करणार, रडणार, घरामध्ये खिचडी करणार, उभा शोक करणार. शोक त्यांचं काय म्हणणे, प्रत्येक वर्षाला ते येशू ख्रिस्ताला क्रूसावरती खेळतात. असं आहे का? पण विश्वास लोक तसं नाही करत. विश्वास लोक 2026 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताने त्याच्या स्मरणात आनंदाने जल्लोषाने आम्ही उत्तम शुक्रवार साजरा करतो. का? कारण की ज्यावेळी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळत होते ना, जेव्हा विश्वासू धार्मिक स्त्रिया रडत होते येशूसाठी, येशू काय म्हणला रडा माझ्यासाठी चांगलं करताना त्याने आठवला, अरे स्त्रियांनो तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. मी आज तुमच्यावरती खेळते, तुमच्यासाठी तुमच्या मुलाबाळांसाठी. म्हणून माझ्यासाठी शोक करू नका, तुमच्यासाठी तुमच्या मुलाबाळांसाठी शोक करा. कारण की आज मी करते त्यानंतर तुमचा उद्धार होणार आहे. परंतु आज दिले नाही. प्रभू काय म्हणतात बघा, उत्तम शुक्रवार आम्ही साजरा करतो त्याच्या स्मरणात की आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. आज 15 ऑगस्ट आम्ही साजरा करतो, 26 जानेवारी साजरा कधी त्याच मिळालं का? त्या 15 ऑगस्ट आणि त्याचे वर्ष आम्ही करतो. तसंच आम्हाला उत्तम शुक्रवारच्या दिवशी आमच्या उद्धाराचं, तारणाचं, विपुलपूल सार्वकाल जीवनाचं, स्वर्गाच्या राज्याचं स्वतंत्रता आम्हाला भेटली. आम्ही स्वर्गाचे वारीस झाले माझ्या भाऊ, म्हणून आम्ही साजरा करतो. म्हणून आनंदाने उल्हास रडा, तुम्ही बोला, प्रभू तू माझ्या पापासाठी, शापासाठी 2026 वर्षापूर्वी आज माझ्या पापासाठी मरत आहोत. तुझ्या डोक्यामध्ये काट्याचे मुलं, तुला चापक्याचे फोडं मारले आहे, तू माझं काटेचं वधस्त नाही का? वधस्त तुमचा आकार कित्येक वेळा तू पडला प्रभू, खडे तुझ्या तोंडात मुखात घुसले प्रभू, तुझ्या रक्ताने नाही चापकाने मार तुझे शरीर केलं, तुझ्या हातामध्ये पायामध्ये कुऱ्हाडी मारले, तुला कुशीचा नाही तुझ्या कुशीत भाला कोपरला. माझ्या पापासाठी कर, मला क्षमा कर. मी माझ्या जे काय तुला स्वीकारल्यानंतर जे काय चूक पापले त्या प्रत्येक पापाच्या माझ्यासाठी क्षमा कर. माझ्या पतीसाठी, माझ्या पत्नीसाठी, दोघा पती मुलांसाठी, घरासाठी म्हणले क्षमा मागतात, क्षमा स्वीकार. धन्यवाद प्रभू येशू, तुम्हाला क्षमा केली, मी क्षमा स्वीकारली. आणि ही क्षमा तू आज नाही केली, 2026 वर्षापूर्वी तू माझी क्षमा केली. उत्तम शुक्रवारच्या दिवशी वधस्तंभावरती आणि मी स्वतंत्र आनंदाने चालते येशूच्या. तेच आदिवचन शुक्रवारच्या दिवशी प्रभू येशूने येतो धन्यवाद. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापिल. ती तुझे डोके फोडेल व तू तिचे टाच फोडशील. काय म्हणे? ती तुझे डोके फोडेल व तू तिचे टाच फोडशील. हे संदेशवाणी, ही भविष्यवाणी परमेश्वरी हजारो वर्षापूर्वी गेतशेमेन बागेमध्ये दिली. त्यांच्या गेतशेमेन बागेतनं काढलं पण नव्हतं, गेतशेमेन बागेमध्ये दिलं. स्वीकारता त्याच क्षणी तुम्ही पिता, पुत्र, पवित्र आत्म्यासारखा आत्म्यामध्ये होता पवित्र. आणि तुमच्या सोल चांगले ज्याचं नावीकरण होत असतं. जेवढं तुम्हाला ते वचनाचं प्रगती करावे तेवढं ते गौरव महिमा तुमच्या आत्म्यातनं, जीवात्म मनातनं ध्यान कार्य करते शिक्षण. जेव्हा तो असं बोला की नाही तुम्ही जर त्या झाडाचं फळ खाल्लं ना तर तुम्ही देवासारखे ज्ञानी होता. तुम्हाला चांगलं वाईट काय लागलं? त्या हवाला तिने फसवलं, हवाला फसवलं, हवा पण किती मूर्ख झाले.
तिला पण वाटलं की तर तिने ते फळ खाल्लं. ते फळ खाल्यानंतर पुन्हा दिलं आदमाला पण दिलं. आदमने पण एक केलं नाही, आदमने पण खाल्लं. आणि नंतर काय झालं, दोघांनी ते खाल्ल्यानंतर दोघांचे आत्मिक डोळे उघडले. कोणते? पहिले दैवी आत्मिक डोळे उघडले, पण दुसऱ्याने जे डोळे उघडले ना कोणते? आत्मिक डोळे उघडले म्हणतात. भौतिक जगातल्या ज्या गोष्टी दाखवणारे सैद्धांतिक ध्येय 5 इंद्रियांच्या गोष्टी दाखवतात ना त्याचे आत्मिक डोळे त्यांचे होते. ते आंधळे नव्हते पहिल्यांदा. आध्यात्मिक ईश्वर देवी गोष्टीसाठी, देवाला पाहण्यासाठी, देवाच्या पुत्राला पाहण्यासाठी, पवित्र आत्म्याला पाहण्यासाठी, स्वर्ग पाहण्यासाठी, सामर्थ अभिषेक स्वर्गाच्या गोष्टी पाहण्यासाठी त्यांची ईश्वर देवी आत्मिक डोळे उघडले त्यांचे. पण त्याच्या अगोदर तोवर काय होतं, जेव्हा त्यांनी ते फळाचं झाडलं तेव्हा त्यांचे सैतानिक ध्येय 5 इंद्रियांचे आत्मिक डोळे बंद होते, आंधळे होते. ज्या क्षणी ते झाडाचं फळ त्यांनी खाल्ले सैतानिक 5 इंद्रियांचे आत्मिक डोळे त्यांचे उघडले. जरी त्यांना कळलं की अरे आपण नवलो, त्यांना याच्या अगोदर कळलं काय घ्यायचं काय घ्यायची वाटणार, डोळ्याची वाटणार, संसारची विषय की जगाचे नाही, त्याचे आत्मिक डोळे उघडले त्यांचे. आणि त्यांनी पाहिलं स्वतःला, अरे मी नव्हते तू नव्हते, ते लाजायला लागले आणि डोळून बसायला लागले, डोळून बसायला लागले. आणि त्यांनी स्वतःचा विचार केला. काय केला? त्यांनी त्यांचं स्वतःचं डोकं लावलं, स्वतःचे विचार. कधी होतं माहितीये? जेव्हा आम्ही देवावर चालत नाही, ईश्वरावर इतकी ताकद स्वीकार करत नाही, तेव्हा आम्ही धीर स्वभावाचा वापर करतो. ध्येय शैतानी 5 इंद्रियांचा वापर करतो. देहाची वासना, डोळ्याची वासना, संसारची विषय की जागृती, हे डोळे त्यांचे उघडले. आणि त्यांनी स्वतःची बुद्धी काय लावलं, विचार केला. तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले व आपण लग्न हवासे त्या समजले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी काही वस्त्र तयार केले, ती घातली. येशू ख्रिस्ताच्या शिवाय तुमचं उद्धार नाही. येशू ख्रिस्ताच्या शिवाय तुमचं मोक्ष नाही. येशू ख्रिस्ताच्या शिवाय तुम्ही स्वर्गात जायचं झालं नाही. येशू ख्रिस्ताच्या जवळ तुम्ही येत नाही, तुमचे शैतानिक ध्येय 5 डोळे उघडतात. आणि या आदम आणि हवासारखं किती तुम्ही धार्मिक कार्य करा, किती तुम्ही पवित्र जीवन जगा, किती तुम्ही दान धर्म करा, किती लोकांचं चांगले काम करा, तुमच्या नाही का आमचं उद्धार होण्यासाठी तुमचं उद्धार होणार नाही. जेव्हा आदम आणि हवाने अंजिराच्या झाडाचे वस्त्र करून घातले, देव संतुष्ट झाला का? आणि नाही, देव संतुष्ट नाही झाला. अंजला देव त्याला म्हणला, अरे आदम तुला कसं काय कळलं की तू नवले? हवा तुला कसं काय कळलं की तुला नवले? मी कधी देव काय म्हणला, कुठं म्हणला असं म्हणा, मी ज्या झाडाचं फळ खावलं का म्हणलं, त्या बनावट ज्ञानाच्या झाडाचं फळ तुम्ही खाल्लं का? आदम म्हणला हो खाल्लं. ज्या काय म्हणला तो मला असं नाही म्हणला की मी खाल्लं, तो मला जी स्त्री तुम्हाला दिली त्या स्त्रीने मला बोलवलं आणि मग मी खाल्लं. मग स्त्रीला काय स्त्री तू गेला का? ती म्हणजे मी नाही, जे एदन बागेमध्ये जो धूर्त सर्प, जुना सर्प दियाबले, जो ज्ञानी आणि चतुर आहे पण धूर्त आहे, त्याने मला फसवलं. त्याने म्हटलं की तू या झाडाचं फळ खाल्लं तर देवासारखी होशील. त्याचं ऐकलं मी खाल्लं. मग सर्पाला विचारलं, सर्प तू असं काय केलं? मग तिथे लॉर्ड म्हणला, आदमला म्हणला तू माझं वचन पाळलं नाही, तुला जी आवाज येते तिचं ऐकलं, तू मेहनत करशील, कष्ट करशील, पण तुझं ओढ तुझ्या पत्नीकडे. हवाला म्हणला, हवा श्राप आला, तू पुत्र जन्मशील, तुला वेद नाही, तुझं दुसरं जन्माचं, तरी तुझा तुझी ओढ पतीकडे आहे. आणि याला काय श्राप दिला तिसऱ्या अध्यायामध्ये बघू आपण, थोडं वाचूया. त्यांनी प्रवेश केला. त्यांनी रात्री काय केलं, गुरुवारच्या दिवशी रात्री त्यांनी शिष्याबरोबर भाकर मोडली, तर रात्री धुवून देण्यात आलं. आणि त्यानंतर काय केलं, त्याला शिक्षा बसवण्यात आली. आणि त्याच्या शरीरावरती कोणाचे फटके मारले, त्याच्या डोक्यात काट्याचा मुकुट घातला, त्याला वधस्तंभ घेऊन चालला. तो चालताना थकला, पडला. एक मनुष्य त्याला दिला नाही का, त्याला वधस्तंभ का मनुष्य दिला? कारण की तो मनुष्याच्या पापाचं मोल भरणार होता. मनुष्य दिला आणि तो ते चालत असताना त्याने पुरुषावरती हातामध्ये पायामध्ये कुऱ्हाडी मारले, कुशीमध्ये भाला पोहोचला, रक्ताचं थेंब सांडलं मारलं. तर त्यांनी काय करतो, तो देवाच्या पुत्राचा येशू ख्रिस्ताचा बतो टाच फोडण्याचा प्रयत्न करत होता. त्याला शारीरिक आत्मिक राहण्याचा प्रयत्न. आणि त्यांनी वधस्तंभावरती खाली उतरव म्हणजे टिंगर मस्करी केली, चेष्टा केली, पण तरी सुद्धा येशू ख्रिस्त देवाबरोबर विश्वास राहिला. तो काय म्हणला, जेव्हा त्याच्यातील पाप काढला तो म्हणा, देवा देवा तू माझा त्याग का केला. जेव्हा 5 पाप लहान दिले, मग देवा त्याला पूर्ण सोडून निघून गेला, भाजला होता, पवित्र आत्मा होता. पण त्याला ते जाणीव की देवाचा आत्मा मला जुन्या काळच्या संतांमध्ये काय होतं, देवाचा आत्मा येत होता जात होता. म्हणजे देव आला
देव गेला. तसं देवाचा आत्मा त्याच्यावर जेव्हा पाप नव्हतं टाकलं तेव्हा देवाचा आत्मा त्याच्यावर जेव्हा पाप त्याच्यावरती लादण्यात पूर्ण जगाचं तुमचं आणि माझं पाप त्याच्यावरती लादण्यात आलं, देवाचा आत्मा त्याच्या सोडून भागवलं. त्याला ती जाणवतं, देवा माझा तू त्याग का केला. बघा पापामुळे देवाने त्याच्या एकुलत्या पुत्राचा तर तुमच्या माझ्या पापाने त्याचा नकार केला. म्हणजे पाप इतकी भयंकर आहे. तुमच्या आणि देवामध्ये आड भिंत आहे माझ्या बाबतीत. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती तुमच्या आणि माझ्या पापाचं मोल भरलं. त्यांनी शैतानचं मस्तक वधस्तंभावरती फोडून टाकलं आणि तुमच्या आणि देवाच्या मध्ये जी पापाची भिंत होती, आड भिंत होती, ती पडदा वरपासून तर खालपर्यंत फाटला, दुभागला आणि तुमच्या आणि माझ्या देवामधला मार्ग मोकळ केला माझ्या बाजूला. आता तुम्ही आणि मी येशूच्या नावाने पवित्र स्थानात पवित्र परमपदात कधी पण जाऊ देऊ शकता. तर एका देवाने प्रगतीकडे दृष्टांत दाखवलं होतं. दृष्टांत दाखवलं की परमेश्वर बोलला कुठला पडदा फाटलाय, कुठला पडदा फाटलाय, बरोबर पवित्र आणि पवित्र स्थानातला मंदिराचा मधला पडदा फाटला. आणि मंदिर जेव्हा बनलं होतं, अंगण, पवित्र स्थान, परमपवित्र स्थान याच्यामध्ये किती पडदे होते. जेव्हा अंगणातनं पवित्र स्थानात जात होते तिकडे एक पडदा होता. तो पडदा फाटला का तो फाटला नाही. आणि पवित्र स्थान परमपवित्र स्थानाचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला का माहिती का. कारण की देव म्हणला तुमच्या पापांची क्षमा झाली. पण तुम्ही कुठे आता, तुम्ही स्वर्गात आहे का, कुठे तुम्ही जगात आहे ना. त्या जगामध्ये जीवाच्या मनाच्या देहाच्या पाप होतं ना. तर तुम्ही देवाच्या अंगणात जाता. जर अंगणात गेल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रवेशात आपल्या पापांचा पश्चाताप करून, क्षमा मागून, कबुली करून, तुमचे वस्त्र तुम्ही धुवून म्हणून त्या पडद्यात तुम्ही आज जा. जसं तुम्ही आज जाता क्षमा मागून देवाच्या लगेच तुम्ही पवित्र स्थान प्रवेश करता माझ्या भावाला. लोकांना हे माहित नाही, त्यांना वाटतं प्रभू क्षमाले जगात येतात, अंगणात जातात, डायरेक्ट तसंच प्रवेश करतात. पापाची कबुली करणार नाही, पश्चाताप करणार नाही, क्षमा मागणार नाही, आपल्या आत्मजीवनाचे डिफाईनमेंट शुद्ध करणार, तसंच देवाच्या समोर जाणार. तुम्ही कोणत्या धार्मिक विचाराच्या, धार्मिक शब्दाच्या, येशूच्या रक्ताच्या द्वारे परमेश्वराच्या वचनानुसार तुम्ही देवासमोर शुद्ध आणि पवित्र म्हणून उभा राहू शकता माझ्या भावाला. जसं आदम आणि हवाने काय केलं पहिलं, स्वतःचे लग्नता जगवण्यासाठी अंजिराची पानं, तसं तुम्ही स्वतःच्या बुद्धीने विचार किती धार्मिक मोठे मोठे देवासमोर तुम्ही शुद्ध आणि पवित्र जाणार. फक्त प्रवेश रक्तामुळे आणि जेव्हा वचनानुसार तुम्ही जीवन जगण्यात शिकाल तसं तुम्ही शुद्ध होता माझ्या भावाला. लगेच किती मोठे पाप असतात, किती लहान पाप, कोणते पाप लगेच येशूच्या दूषित होतं. एकदा मला देवाने दृष्टांत दाखवलं होतं की मनुष्याचा जीव किती पापी आणि किती भयंकर आहे. नरक मला दाखवला आणि नरकामध्ये मला इतकी अग्नी पेटत होती, इतकी अग्नी पेटत होती, काय पण वस्तू त्यांना जळत होते, वितळत होते. आणि देवाने मला दाखवलं की जगामध्ये जे जगामध्ये नाही का जग लय मोठं लोकांचं, म्हणजे त्याला लांबी रुंदी उंची नाही समजलं. तुम्ही पृथ्वीची पण उंची लांबी रुंदी उंची नाही, तेवढा मोठा लोकांचा ओंडका मला दाखवलं. जसं त्या नरकाच्या अग्नीमध्ये गेलं ना, एका सेकंदात अंशमध्ये विठुळून मेळून व्हायला लागला माझ्यावर. परंतु देवाने दाखवलं ज्या पापामुळं जो मनुष्य नरकात ना, त्याचा जीव, त्याचं देह युगायुगासाठी जळतं, पण ते वितळत नाही, मिळत नाही. म्हणजे इतकं सामर्थ्यशाली देवाने मनुष्याच्या जीवाला, मनाला, आत्मजीव शरीराला बोलवलं. एवढा मोठा लोकांचा ओढा एका अंशामध्ये त्या अग्नीच्या विठून गेला. पण हजारो वर्ष अजून पण त्यांचा जीव, आत्मा, शरीर वितळलेलं नाही माझ्यावर. ते तसेच जळत राहतात त्या वेदनामध्ये. परंतु ज्यावेळी तुम्ही आणि मी परमेश्वराच्या उपस्थित जातो आणि येशूच्या नावाने क्षमा मागता, परमेश्वराने आपल्या पापात विशुद्ध करतात, त्या क्षणी तुमच्या जीवात मनात द्या जे अंधकाराचं सावट प्रभाव ध्यानच्या आपल्या डोळ्याच्या सतत घातलेले असतात, ते सर्व एका क्षणात निघून जातात आणि तुमच्या स्वर्गीय सान्निध्यात अंगणात पवित्र स्थान परमेश्वर देवाच्या सान्निध्यात जातात. पवित्र आणि निष्कलंक, इतकं शुद्ध आणि पवित्र होता तुम्ही. तेच उत्तम शुक्रवारच्या दिवशी देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी केलं. देव काय म्हणला, देव आनंदी झाला का कपडे बनवायची फॅक्टरी, पांढरे कपडे बनवतात. जवळ ते कापड फॅक्टरीमध्ये तर कोणाची जिम्मेदारी आहे, पांढरे घाण झालं तर काय करणार, तो मार्केटमध्ये देणार का, कोण देणार. जवळ ते फॅक्टरीमध्ये त्या फॅक्टरीच्या मालकाची जिम्मेदारी आहे तिथे कापड शुद्ध पांढरे दिलं पाहिजे. ज्या वेळी ते मार्केटमधून बाहेर येतं, ज्या कंपनी जे दुकान त्याला खरेदी करते, कोणती कोणाची जिम्मेदारी, त्यांची जिम्मेदारी शुद्ध ठेवायचं आणि ग्राहकाला पण शुद्ध. आणि ज्या ग्राहकाने त्यांच्याकडे ते खरेदी केलं, घरी घेऊन गेला, नंतर कोणाची जिम्मेदारी,
ज्यांनी खरेदी करून गेलं त्यांना जवळ तो पांढरा कपडा ठेवतो ट्रेलर टाकलं, पण काही खानामुळं त्याच्यावर खान होतं तर तो तसं ठेवतो का? मग त्याची जिम्मेदारी काय? तो फॅक्टरीमध्ये घेऊन जातो का? आता कापड खांदा धुवून द्या म्हणतो का? तो म्हणतो तर काय तो साबण देतो त्याला धुतो. तसंच येशूचं रक्त तुमच्यासाठी माझं का म्हणते? कारण उत्तम शुक्रवारच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या मंडळीला तुम्हाला आणि मला अद्भुत आणि महान स्वतंत्रता दिली, मोकळीता दिली आणि आम्हाला पवित्रता धार्मिकतेत आनंदाने संतोषाने जगण्यासाठी. का माहितीये का? कारण की येशू ख्रिस्त प्रभू येशू ख्रिस्त या पापी व्यभिचार पिढीमध्ये आला नसता, तो तुमच्या माझ्या पापासाठी शापासाठी आजारासाठी उत्तम शुक्रवारच्या दिवशी क्रूसावरती मरण पावला असता आणि ईस्टर रविवारच्या दिवशी ईस्टर संडेच्या दिवशी रविवारच्या दिवशी मरणात तो उठला नसता तर तुमचं आणि माझं काही सर्व व्यर्थ सर्व व्यर्थ. म्हणून आपण पवित्र शास्त्रात बघूया. उत्पत्ती 3 अध्याय 7 वचन मध्ये म्हणतं का? तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले व आपण नग्न आहोत असे त्यास समजले. तेव्हा त्याने अंजिराची पाने शिवून आपल्यासाठी काय वस्त्रे तयार केली ती घातली. जेव्हा परमेश्वराने परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, पृथ्वी शून्य व आकार मिळत होती आणि पृथ्वीचा पूर्ण पृष्ठभाग पाण्याने वेढलेला होता आणि देवाचा आत्मा पाण्यावरती तळमळत होता. आणि जे का तळमळत होता? जे आदिवचन परमेश्वराच्या मुखातनं कुणाला परमेश्वराच्या मुखातनं पवित्र आपल्याला भेटलं त्याच वचनाच्या द्वारे तो तेथे घडवतो. तुमच्या माझ्या शब्दांच्या नाही, मनुष्याच्या नाही, पवित्र आत्मा फक्त पित्याच्या मुखातनं आलेल्या शब्दांच्या द्वारे काम करतो. त्याने प्रारंभापासून आतापर्यंत यानंतर जे काय केले, जे काय करते, जे काय करणार आहे ते परमेश्वराच्या मुखातनं आलेल्या आत्मा आणि जिवंत सजीव वचनाच्या द्वारे केलं. जेवढं वचन भेटलं होतं त्या वचनाच्या द्वारे ते आकाश पृथ्वी पाणी सर्व निर्माण केलं होतं आणि परमेश्वराच्या शब्दाची वाट बघत होता. तो वाट बघत होता. कसं? जेव्हा देव बोलला आणि मी करणार. देव बोलला प्रकाश हो, लेकिन देवाच्या आत्म्याने प्रकाश बदलला. देवाने पाहिलं की प्रकाश आणि अंधकार वेगळं केलं पाहिजे. देव बोलला प्रकाश आणि अंधकार वेगळं, लगेच वेगळं केलं माझ्या भावानं माझ्या बहिणी. परंतु मनुष्याला बनवायची वेळ आली तेव्हा काय केलं परमेश्वराने? परमेश्वर म्हणाला चला मनुष्याला आपण आपल्या प्रतिमाचं बनवू. आपण म्हणजे काय? अनेक वचन पिता पुत्र पवित्र आत्मा. फक्त पित्याने मनुष्याला त्याच्या प्रतिमाचं घडवलं आहे. पिता पुत्र पवित्र आत्मा. का? कारण की ज्या मनुष्याला देव घडवणार होता त्यावेळी पाप झालं होतं, पण देवाच्या योग्य प्लॅन होतं ज्या मनुष्याला मी घडल त्या मनुष्याच्या पापाचं मोल भरण्यासाठी मला धैर्य धारण करून या पृथ्वीवरती जावं लागणार. म्हणून तो म्हणाला चला आपण आपल्या प्रतिमाचा मनुष्य बनवूया. आणि पिता पुत्र पवित्र आत्म्याने त्यांनी एक मातीतनं मनुष्य घडवला, जिवंत सजीव मनुष्य बनवला आणि त्याला जीवदानी बनवलं. त्याच्या नाकापुढे जीवनाचं साथ होतं, त्या जीवन बनवलं आणि म्हणला हा आदम. त्याला नाव केलं आदम दिलं. आणि आदमला बनवल्यानंतर देवाने पाहिलं की एका सगळ्या गोष्टीला आदमला नाव द्यायचं सांगितलं, सगळ्यांनी दिलं, पण आदमाच्या जोडीला जुळणारा कोणीच नव्हता. म्हणून आदम एकटाच होता नाही का? मग देवाने पाहिलं की देवाने पाहिलं की आदम एकटा असणं योग्य नाही. सनीने एकटा असणं योग्य नाही. देवाच्या योजना प्लॅनमध्ये आणि देवाच्या योजना प्लॅनमध्ये जसं आदमला परमेश्वराने त्याची फासळी काढली, जो निंदा काढली त्याला चांगली काढ आणि त्याची फासळी काढून तिला जिवंत सजीव हवा बनवून आदमला दिली. आणि जेव्हा आदमनी त्या हवाला पाहिला तो म्हणला अरे ही माझ्या हाडातली हाड, मांसातली मांस, ही हवा आहे. तसंच परमेश्वराने प्रत्येकाच्या जोडीसाठी बनवलंय. प्रत्येकासाठी आदमसाठी हवा आणि हवासाठी आदम. व्यक्ती देवाची योजना प्लॅनमध्ये होता. आणि नंतर जेव्हा त्यांनी बनवलं त्या भागाने त्यांना कुठे नेऊन ठेवलं? एदेन बागेत घेऊन ठेवलं. पण ते एदेन बागेमध्ये एक चतुर आणि हुशार कोण होता? सर्प होता, दियाबल. जुना सर्प दियाबल होता. तो बायबल म्हणतो तो चतुर आणि ज्ञानी पण होता बायबल माझा, पण तो त्याच्यामध्ये तिसरा प्रकार होता तो धूर्त होता. काय होता? तो धूर्त होता. त्यांनी ज्या आदमाला परमेश्वराने आदिवचन दिलं म्हणलं की सगळ्या झाडाचं फळ खा, फक्त बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ तू खाऊ नकोस. जीवनाचं झाड पण खाऊ म्हणलं का? खा ना, ते पण खा, फक्त एकच आज्ञा देते, बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ तू खाऊ. ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी तू मरणात मरशील. डबल मरणात मरशील म्हणजे काय? शारीरिक मरण आणि आत्मिक मरण. मरणात मरशील म्हणून. नंतर त्यांनी काय केलं ती गोष्ट पुन्हा सांगितली. आदम त्यावेळेला कोण होता? पास्टर होता. गेचेमेन बागेमध्ये तो पास्टर होता. त्यांनी कुणाला स्वार्थ केली? हवाने ऐकली. आणि येशू ख्रिस्ताने जेव्हा प्रार्थना केली नाही राष्ट्रीय प्रार्थना काय म्हणला? प्रभू
तू मला जे दिलं त्याच्या नावाने मी त्याला टाकलं आणि यांच्या स्वार्थाच्या द्वारे ज्यांनी माझ्यावरती विश्वास धरला त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो है ना. म्हणजे ज्यांना देव नेमतो त्यांच्या मुखात जेव्हा स्वार्थ होती हे जे लोक ऐकतात बोलतात स्वीकारतात त्याचा त्याचे उद्धार होतं त्याच्या जीवनात करतात. मग हवाला पण सांगितलं मग त्या दूर सारपाने योजना केली त्यांना फसवायचं ना. हे एक दिवस झालं नाही, महिना झाला नाही, वर्ष नाही झालं, अनेक वर्ष नाही, हजारो वर्षापर्यंत ते बागेमध्ये चाललं होतं. असं आपल्याला वाटतं लगेच झालं नाही, लगेच झालं नाही. लई दिवसापासून सैतान मनामध्ये टाकत होता, बोलत होता म्हणत होता अरे परमेश्वर तुम्हाला काय झाड या बागेमध्ये झाड खायचं, झाडचं फळ खायचं नाही म्हणलं का. मग हवा म्हणली नाही असं नाही, आम्हाला सगळ्या झाडचं फळ खायला सांगितलंय परंतु फक्त एका झाडाचं फळ जे झाड आम्हाला चांगलं आणि वाईटाचं ज्ञान करून त्या झाडाचं फळ खाल्लं. मग सर्पाने कसं धूर्त टाकला का केलं. जेव्हा त्यांनी ते झाडाचं फळ खाल्लं नाही ते देवासारखे नव्हते का. आदम आणि हवा देवासारखे नव्हते का. पूर्ण देवासारखे होते. जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताला त्यामध्ये विश्वास आणि मुखात बोला पिता परमेश्वर मी पापी मी जाणते प्रभू तुझा पुत्र येशू ख्रिस्त माझ्या पापांसाठी माझ्या श्रापांसाठी माझ्या आजारांसाठी तुझावर मरण पावलं आणि पुन्हा मरणातून तिसऱ्या दिवशी उठून तुझ्या उशिवाला बसून माझ्यासाठी मध्यस्थीत करतो. हे प्रभू येशू या क्षणी तू माझ्या सर्व पापांची क्षमा कर. तुझ्या पवित्र रक्ताने मला धुवून शुद्ध कर. धन्यवाद प्रभू येशू की तूने मला क्षमा केलं, आशीर्वादित केलं, आरोग्य दिलं. हे प्रभू येशू मी तुला माझा वैयक्तिक तारणहार आणि प्रभू म्हणून स्वीकारतो. आणि प्रभू ज्या काळासाठी ज्या हेतूसाठी माझा उद्धार केला, धारण केलं, तुझी परिपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुझ्या इच्छेचं सेवा करण्यासाठी, तुझ्यासाठी जगण्यासाठी आज या 2026च्या प्रथम शुक्रवारी मी माझं पूर्ण जीवन तुझ्या हातात समर्पित करतो. तुझ्या इच्छेनुसार तू माझा पती पत्नीचा मुलाबाळांचा घराचा कुटुंबाचा प्रत्येक क्षेत्राचा उपयोग करून घे. धन्यवाद प्रभू. हे प्रभू येशू हे पिता परमेश्वर ही सर्व प्रार्थना तुझा पुत्र येशूच्या नावाने म्हणून तू आहे. आमेन आमेन आमेन. धन्यवाद प्रभू. सर्व गौरव महिमा मी तुला देतो. आपण शिक्षण येशू बाबा त्यांनी पुन्हा त्यांचं जीवन समर्पित केलं, त्यांचं समर्पण येशूच्या नावाने स्वीकारलं आणि त्यांच्या जीवनातून कार्य केलं म्हणून धन्यवाद. सर्व गौरव महिमा मी तुला देतो. धन्यवाद करतो. आपण तुम्ही आम्हाला प्रार्थनेची कशी करेल ते प्रार्थना मी करतो. हे आमच्या स्वर्गाचे पित्या तुझे नाव पवित्र मानतो, तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे त्या पवित्र तुझे इच्छा आमची रोजची भाकर आणि जसे आम्ही आमच्या ऋण सोडले तसे तो आमच्या ऋणी आम्हाला आणि आम्हाला परिषद नको तर आम्हाला वाटापासून कारण की राज्य सामर्थ्य गौरव सर्व काय तुझेच देवाची ममता प्रविष्टीची कृपा आणि पवित्र सत्ता हे सर्व का आत्ता आणि कसं सर्व का आम्हाला सर्व येशूच्या नावाने पुन्हा बाबाचा दात सुसंत पेक्षित दातने तुझ्या इच्छा साध्या प्रत्येक भावना पिता पुत्र जेव्हा मी आश्रित करतो आणि आश्रित करतो बलद्रूप भोगलित्व पूर्ण पृथ्वी बलद्रूप भोगलित्व पूर्ण पृथ्वी आपला ते सत्य घालणार पिताच्या पुत्राच्या बच्चा गौरवसाठी झाली पितेची इच्छा राज्य झाली पितेची इच्छा पितेची परिपूजा होती पितेची इच्छा सेवा करतो. येशूच्या नावाने मी मला प्रार्थना करतो. येशूच्या प्रार्थना करतो आपण म्हणून तो ऐकले आपण थोडं बोलूया. आमेन आमेन.